हॅलो एव्हरीवन. आता 2 दिवस झाले कंबाईन पूर्वपरीक्षेची आपल्याला आन्सर की भेटलेली आहे. आता आन्सर कीनंतर काय झालं की काही जणांचे स्कोर चांगले आले, बऱ्याच जणांचे स्कोर खराब आले, काही जणांचे स्कोर असे तळ्यात मळ्यात वाटतात. मेन्सला बसेल का नाही तो प्रॉब्लेम वाटतो काही जणांना. आता हे साहजिकच आहे की ज्यावेळेस तुम्ही विद्यार्थी दशेत असतात की तुमचं फक्त पेपर किंवा अभ्यासच नाही, तर त्याच्या व्यतिरिक्तही तुमची काही गोष्टी असतात की ज्या तुम्हाला ज्याच्यासोबत तुम्हाला युद्ध खेळावं लागतं. त्याच्यापैकी हे आहे की तुमची द्विधा मनस्थिती असणे. तर आपण काय करू आज ह्या व्हिडिओमध्ये नेमकी तुमची पुढची दिशा कशी असायला पाहिजे. जर मी तुमच्या जागी असतो तर मी काय केलं असतं, किंवा मी ज्यावेळेस तुमच्या जागी होतो त्यावेळी मी काय केलं होतं, त्या सर्व गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. त्या अगोदर काय करतोय की तुम्ही हा मूवी बघितला असेल विक्रांत मासी यांचा 12th फेल. एकदम जबरदस्त मूवी आहे. तर IPS बनायच्या अगोदर किती वेळा तो प्रिलिम्स फेल झाला होता, त्या गोष्टी दिल्या होत्या. आणि एकदाच तो किंवा मेन्सला गेल्यानंतर काय ब्लंडर वगैरे केले होते, किंवा प्रिलिम्स फेल झाला किंवा प्रिलिम्स झाल्यानंतर त्याने त्याची तयारी कशी, मेन्सची तयारी केली होती याच्याविषयी आपल्याला तो मूवीमध्ये दिसतो. किंवा मग मेंटल स्टेट किंवा फक्त अभ्यासच नाही तर त्याच्या व्यतिरिक्तच्या काही गोष्टी आहे ज्याच्यासोबत काय होतं की आपल्याला लढावं लागतं विद्यार्थी म्हणून. तर त्या गोष्टी आपल्याला ह्या मूवीमध्ये दिसतात. त्याच्यामध्ये एक गाणं होतं बघा, रिस्टार्ट करायचं. तर तुम्हाला काय करायचं आहे, सेम तसंच तुम्हालासुद्धा काय की रिस्टार्ट करायचं आहे असं म्हणू शकतो आपण त्याला. मग आता करायचं काय, जर तुमचा स्कोअर चांगला येऊ न येऊ तर मॅटर नाही करलं पाहिजे. म्हणजे असं आहे की आपल्याकडे बरेच मुलं आहेत की सर मला एवढे मार्क पडतात, म्हणजे 45 पडले, 47 पडले किंवा 42 पडले, मग माझं होईल का नाही काही. मी ऑलरेडी तुम्हाला म्हणतो की 50च्या आसपास कुठेतरी कटअप लागू शकतो. 50 ते 52 म्हटलं मी तुम्हाला, तिथे लागू शकतो. कदाचित असं होऊ शकतं की त्याच्यापेक्षा कमीसुद्धा कटअप लागू शकतो. कारण की जागा अजून वाढणार आहे. मग जागा जर वाढल्या तर कटअप बट ऑब्वियसली खाली येत असतो. परंतु मला असं वाटतं की तुम्ही हा 50 आकडा तुम्ही डोक्यातच नाही घ्यायला पाहिजे. तो 50 आकडा तुमच्यासाठी काही मॅटरच नाही गेला पाहिजे. आता तुम्ही काय, आता सध्या तुम्ही ॲज अ विद्यार्थी म्हणून तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही मेन्सची तयारी करायला पाहिजे. मग आता बरेच जण म्हणते की सर आमचा प्रिलिम्सचाच अभ्यास नाही चांगला, मग मेन्सची तयारी करावं की नाही काही. मग आता जे खास करून मेल कॅन्डिडेट आहे, कॅटेगरी कोणती असो, ओपन जनरल असलं तरी चालतंय, तर त्यांना जर स्कोर जर 40+ असेल तर त्यांनी काय करावे हे तुम्हाला मी पहिल्या भागामध्ये घेतो, आणि त्याच्यानंतर ह्याच लेक्चरमध्ये बाकीच्यांनी काय करावं ते पण सांगतो. मग आता 40+ असणाऱ्यांनी काय करायला पाहिजे माहिती का. त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही 40+ आहे आणि तुम्हाला वाटतंय की होऊ शकतं का नाही माहीत नाही काही नाही सर. नेक्स्ट ग्रुप बी प्रिलिम्स कधी माहिती आहे का तुम्हाला. नेक्स्ट ग्रुप बी प्रिलिम्सची ॲडसुद्धा नाही आहे, किंवा सॉरी तुम्हाला डेटसुद्धा माहीत नाही आहे. आणि ग्रुप सी जी प्रिलिम्स होती त्याची आतापर्यंत ॲड यायला पाहिजे होती, जुलैमध्ये पेपर होणार होते, परंतु त्याचीसुद्धा डेट माहीत नाही काही नाही. आणि मग आता झालं काय, तुम्हाला ह्या दोन्हीसुद्धा डेट माहीत नाही आहे. आणि आपल्याला एक डेट माहिती आहे की मेन्स डिसेंबरमध्ये आहे. म्हणजे मेन्ससाठी बऱ्यापैकी काय म्हणताला आपल्याला वेळ भेटलेला आहे असं दिसतंय. मग मेन्स डिसेंबरमध्ये, याचा अर्थ प्रिलिम्स तुमची डिसेंबरनंतर कदाचित तुमची प्रिलिम्स जानेवारी फेब्रुवारी 27पर्यंत सुद्धा जाऊ शकते. म्हणजे तुमची प्रिलिम्स एक आहे की तुमची 27मध्ये प्रिलिम्स होणार आहे. मग तोपर्यंत करायचं काय, फक्त प्रिलिम्सच करायचं का. जर प्रिलिम्स फक्त केली तुम्ही तर तुमचा 100% अभ्यास कमी पडणार आहे. आता हे जे 40+ वाले मेल आहे किंवा 35+ वाले जे फिमेल आहे की त्यांना मार्क 35+ पडतात, किंवा 40+ वाले जे मुलं आहे त्यांना मार्क 40+ पडतात वगैरे, तर त्यांनी काय करायला पाहिजे बघा. जर तुमचा आकडा जर तुम्ही 40+ जात आहेत याचा अर्थ तुमचा अभ्यास बऱ्यापैकी झालेला आहे. फक्त प्रॉब्लेम असा होतो की तुम्हाला एक तर तो पेपर मॅनेज करता नाही आला, किंवा तो 1 घंटा मॅनेज करता नाही आला. एक तर तसं होऊ शकतं, किंवा बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की मेंटल स्टेट बरोबर नसते, दुखत असो, किंवा मग त्याच्यानंतर बऱ्याच वेळेस काय होतं की आपण आता बऱ्याच जण तुमच्यातले तरुण आहे, तर मग जर त्यांचे जर कदाचित कोणी जर असेल सोबत, म्हणजे कपल जर असतील तर भांडणं होत असतात. कारण कदाचित ती गोष्टसुद्धा असू शकते प्रिलिम्समध्ये तुम्हाला कमी मार्क यायचे, ना की तुमचा अभ्यास. मी ज्यावेळेस म्हणतो की 40+, मी यांचा अभ्यासाला कधीच जज नाही करीत. मी जज करतो त्यांचा तो जो 1 तास आहे तो कसा मॅनेज करता आला तुम्हाला. तर तो जर मॅनेज होत नसेल ना, तर आपल्याला ते 1 तासावर खेळायचं आहे, ना की अभ्यास. मग आता 40+ वाल्यांचा अभ्यास कमी आहे आणि ज्यांनी 50-55 मार्क घेतले त्यांचा अभ्यास लय जबरदस्त आहे असं काही नाही आहे. फक्त असं आहे की यांना कदाचित त्यांना तो 1 तास मॅनेज नाही करता आला, किंवा मुलींच्या बाबतीत यांनासुद्धा काय की तो 1 तास मॅनेज नाही करता आला. नाही तर कदाचित यांनी जर तो मॅनेज केला असता, किंवा यांनी जर PYQ जर चुकवले नसते तर यांचा स्कोरसुद्धा काय, मुलींचा स्कोर 50च्या आसपास गेला असता, मुलांचा स्कोर 55च्या आसपास गेला असता. मग इथं अभ्यासाचा प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम असा आहे की क्वेश्चन सॉल्विंगचा प्रॉब्लेम असू शकतो.
मग काय करायचं की यांनी काय करायचं, अभ्यासाचा प्रॉब्लेम नाही ना, मग तुम्ही मेन्सची तयारी करा. काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला अभ्यासाचा, तरीसुद्धा मेन्सची तयारी करायची. मग मेन्स तुमची 5 डिसेंबरला आहे. असं गृहीत धरा की तुम्ही मेन्सला आहात आणि तुम्हाला फुल फोर्सने मेन्सची तयारी करायची आहे. तयारी कशी करायची ते पण तुम्हाला सांगतो, की तुमचं वेळेचं डिस्ट्रीब्युशन कसं पाहिजे ते सुद्धा सांगतो. कारण की तुमचा प्रिलिमचा निकाल लागणार आहे ऑक्टोबरमध्ये. जोपर्यंत तुमचा प्रिलिमचा निकाल लागत नाही तोपर्यंत विचारच नाही करायचा की मी प्रिलिमच्या बाहेर आहे, आम्ही ह्या चुका केलेल्या आहे आणि असं झालं आहे की आम्हाला वाटतं की आमचं होत नाही काही नाही आणि तो आम्ही कट ऑफला बसलेलो आहे. एक वेळ अशी होती की आयोगाचा कट ऑफ 44-45च्या आसपास लागत होता किंवा 40च्या आसपासच लागत होता आयोगाचा कट ऑफ. आता कदाचित आयोग त्याच दिशेने चाललं काय कोणत्या हिशोबाने पेपर काढताय म्हणून. मग त्यावेळेस काय होतं, तर आम्हाला काय वाटत होतं की अरे खूप कमी मार्क आहे, मार्केटमध्ये मुलांचे खूप मार्क दिसतात, आम्ही तयारी करायला नाही पाहिजे का नाही. आणि अचानकपणे काय होतं की 0.25 निघवाने बसतोय. एकदा मी बसलो होतो 2100 STला 0.25 बसलो होतो. मग त्यावेळेस तयारीच नाही केली मी. प्रॉब्लेम आज झाला की मला असं वाटतं मी बाहेर पडतो की नाही. मग तयारीच केली नाही काही नाही. तिथं मला त्याचा फटका बसला होता. त्यानंतर कधी बसला नाही काही नाही, परंतु तेव्हा फटका बसला होता. मग त्यानंतर मी काय केलं आहे की तयारी प्रत्येक वेळेस मेन्सची तयारी केलेली आहे. प्रिलिम्स झाल्या. आता तुमच्याकडे काय आहे की आता एक 2-4 दिवस बऱ्याच जण काय करते, घरी जाऊन येते. घरी जाऊन या, घरच्यांसोबत बोलून यायचं. चांगलं वाटतं घरच्यांसोबत बोलल्यानंतर, किंवा ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला जास्त चांगलं वाटतं बोलायला, तर त्याच्यासोबत तुम्ही सध्या बोला. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस येसान तुम्ही तुमच्या ठिकाणी, जिथं घरी जर तयारी करत असाल घरी, किंवा मग जर पुणे किंवा छत्रपती संभाजीनगर, नागपूर किंवा अमरावतीमध्ये तयारी करणारे पण बरेच जण आहे, तर त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा जासान त्याच्यानंतर फुल फोर्सने मेन्सची तयारी करायची. आता मेन्सची तयारी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, 40 आणि 35+ फुल मेन्सची तयारी करायची. लोड नाही घ्यायचं त्याचं कसाच, कारण की तुमचा निकाल लागणार आहे ऑक्टोबरमध्ये. तोपर्यंत असंच विचार करायचा की आपण मेन्सला आहे, आणि तुमचा ॲटिट्यूडसुद्धा तसंच पाहिजे की तुम्ही मेन्सला आहात. जर तुम्ही तुमचा ॲटिट्यूड जर कमी ठेवला की नाही बाबा होईन का नाही, तर मग त्यावेळेस काय होतं की आपला अभ्यास मुळात कमी पडतो. मेन्सच्या तयारीचे फायदे कसे की मेन्सच्या तयारीचे फायदे असे की बाय चान्स असं जर झालंच की नाहीच बसू शकले तुम्ही मेन्सला, तर तो अभ्यास वाया थोडीच जाणार आहे, तर तुमच्या पुढच्या मेन्सला काम येणार आहे. जर तुम्ही आता मेन्सची तयारी जर केली, तर ही तुमची पहिली मेन्सची तयारी असेल. बऱ्याच जणांची ज्यांची सेकंड थर्ड मेन्स आहे त्यांना प्रॉब्लेम येणार नाही काही नाही, पण जे पहिल्यांदा येऊ राहिले त्यांनी जर मेन्सची तयारी जर केली, तर ही तुमची पहिली फुल फोर्सने मेन्सची तयारी असेल. आणि तुम्ही बसलात तर तुम्ही पेपर पण काढसाल, आणि जर नाहीच बसलात, असं जर झालं की नाहीच बसू शकले, तर ही तुमची पहिली मेन्सची तयारी असेल. ज्यावेळेस तुम्ही बसताल ना त्यावेळेस ती तुमची पहिली नसणार आहे. मग पहिली मेन्स कधी असेल तुमची, ती सेकंड मेन्स असेल. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आता तयारी नाही केली त्यांची ती पहिली मेन्स असेल. मग त्यावेळेस त्यांना प्रॉब्लेम येईल, त्यावेळेस पहिल्या मेन्सला प्रॉब्लेम येईल. ज्या चुका तुम्ही आता करसाल ना, तर त्या चुका कदाचित ते त्या टायमाला करसेल ज्यावेळेस तुमची सेकंड मेन्स राहील आणि काही विद्यार्थ्यांची पहिली मेन्स राहील, त्यावेळेस ते चुका करतील कदाचित. म्हणजे ज्या चुका तुम्ही पुढच्या वर्षी करायला पाहिजे त्या तुम्ही ऑलरेडी आताच करून घ्या, आताच पेपरच्या अगोदरच करून घ्यायच्या त्या. तर मग त्या चुका काय तर तुम्हाला पेपरमध्ये दुरुस्त करता येतील. त्यामुळे तुम्ही मेन्सची तयारी करा. आणि आता काय करायचं की फिक्स डोक्यात ठेवा, तुम्हाला 40+ मार्क आहे ना, फिक्स मेन्सची तयारी करायची आहे. मग आता मुलींच्या बाबतीत 35+. काय करायचं, मॅथ रिजनिंग घ्यायचं 1 तास. 22 मार्काला मॅथ रिजनिंग आहे मेन्सला. प्रिलिम्सला 20 मार्काला आहे. मग तुम्ही प्रिलिम्स आणि मेन्स दोन्ही पण उरायलं, मॅथ रिजनिंग घ्यायचं 1 तास करायचं मॅथ रिजनिंग. आणि जर वाटलं खूप वीक आहे मॅथ रिजनिंग, सर मला मॅथ रिजनिंगला लेस दॅन 10 मार्क पडतात, तर मग तुम्ही तिथे 2 तास करा. तुम्ही वाढवायचे तिथं 1 तास किंवा 2 तास तुम्ही तुमच्या हिशोबाने ठरवा. ज्यांचं मॅथ रिजनिंग चांगलं आहे त्यांनी 1 तास करा. ज्यांचं एकदम खराब आहे, लेस दॅन 10 मार्क पडतात, लेस दॅन 10 मार्क म्हणजे खूप खराब मॅथ रिजनिंग आहे, तर त्यांनी 2 तास करायचं. 1 तासाला तुम्ही लेक्चर करा आणि 1 तासामध्ये तुम्ही प्रॅक्टिस करायची PYQची. त्यासोबतच काय करायचं, 30 मिनिट्स करंटला द्यायचं. बघा करंट्स आता खूप अनप्रेडिक्टेबल करंट्स आहे. 24चं विचारलं जातं, म्हणजे काही करंटला काही मिळच लागत नाही, करंट कसं विचारलेलं आहे, तरीसुद्धा करंटला 30 मिनिटं द्यायची. आणि 1 लायनर करंट करायचं. लक्षात ठेवा, तुम्ही 1 लायनरच करंट करायचं. प्रत्येक टॉपिकचं 1 लायनर करंट करायचं. आणि तुमच्या नोट्स पाहिजे क्रिएट करून, नोट्स पूर्ण क्रिएट पाहिजे. मेन्सला तुम्हाला ते रिवाईज करायला सोपं व्हायला पाहिजे. हां, आता राहिलं 2.5 तास मराठीसाठी. आता मराठीसाठी आता तुम्ही ग्रामर आधी घेता की होकॅब आधी घेतात हा तुमचा प्रश्न राहील, किंवा तुम्ही क्लास करून घेता का नाही हा सुद्धा तुमचा कॉल असेल. मी तर शक्यतो क्लास करायलाच हो म्हणतो, कारण की क्लासने फायदा होतो. मी स्टार्टिंगला क्लास नाही केले, त्याचा मला फटका बसलेला आहे. नंतर मी प्रॉपर क्लास करून घेतले होते. क्लास मी तर सांगितलं मला शक्यतो क्लास करा. मग क्लास केला का तो क्लास करायचा. त्याच्यानंतर क्लासमध्ये जेवढं शिकले त्याचे PYQ लायब्ररीमध्ये येऊन करायचे. मग क्लास आणि PYQ दोन्ही मिळून जर बघितलं तर तुमचा 2.5 तास जो आहे तो मराठीला गेला पाहिजे. आणि इंग्लिशसुद्धा सेम करायचं, क्लास करायचा, परत PYQ करायचे, आणि हे दोन्ही मिळून तुम्ही काय करायला पाहिजे, 2.5 तास तुमचे व्हायला पाहिजे. क्लास, PYQ, रिवाईज
आणि क्लास पी वाय क्यू रिवाईज 2.5 तास करा तुम्ही. म्हणजे जेणेकरून काय होईल तुमचा 5 तास जो आहे तो प्रॉपर मेन्ससाठी जाईल. आणि हे विषय कसे की प्रॉपर मेन्ससाठी, बाकीचे विषय प्रिलिम्स प्लस मेन्सला आहे. मग आता हे दोन्ही झाले आणि त्यानंतर उरलेल्या वेळामध्ये काय करायचं, एक GS घ्यायचा, कोणता पण GS घ्या. वाटल्यास तर तुम्ही वाटलं ना की एक सध्यापुरता सोपा GS घेऊ शकता, कारण की तुम्ही हेक्टिक विषय घेऊन राहिले का यात तुम्ही. हे जे विषय आहे ना थोडं हेक्टिक जाऊ शकते काही जणांना. मग तुम्ही इथं काय करा, सोपा विषय घ्यायचा, जिओग्राफी घ्यायचं किंवा मग पॉलिटी काही जणांना सोपा जातं पॉलिटी घ्यायचं. याच्यापैकी एक GS घ्या. ह्या GSला लागून द्या ना तुम्ही 15 दिवस तुमचे, लोड नाही काही नाही. इथं प्रॉब्लेम नाही, तुमचा ऑलरेडी 40+ याचा अर्थ तुमचा अभ्यास झाला आहे. इथं गरज नाही तुम्हाला असं एक काय म्हणताला की सांगायची. मग इथं काय करायचं, कोणता पण GS घ्या, सोपा GS घ्या एकदम, आणि तो GS घ्यायचा आणि त्याचे PYQ करायचे. याला तेवढा वेळ द्या तुम्ही. मग उरलेल्या वेळामध्ये तुम्ही GS करायचं. मग तुमचे काही जणांचे 4 तास उरलेले नाही, काही जणांचे 3च तास उरलेले, मग ते 3 तास मग GS करा. काही जणांचे 4 उरले ते 4 तासामध्ये GS करा. मग आणि उरलेल्या तासामध्ये काय आपल्याला हे तुम्हाला सांगितलं 1 तास किंवा 2 तास मॅथ रिडिंगला द्यायचे. तुमच्या वेळेनुसार ठरवा ते, किंवा तुमच्या मॅथ रिडिंगच्या स्ट्रेंथनुसार ठरवा. 30 मिनिट्स तुम्ही करंटला द्यायला पाहिजे, आणि 2.5 तास आणि 2.5 तास काय करायचे तुम्ही, असे टोटल 5 तास तुम्ही लँग्वेजला द्यायचे. लँग्वेज 2.5 तास तुम्ही काय करायला पाहिजे, टोटल 5 तास तुम्ही लँग्वेजला द्यायला पाहिजे. हे तुमचा डेली शेड्यूल पाहिजे. याला तुम्ही काय करा, फॉलो करा. याच्यामध्ये थोडीफार तुम्ही टायमिंगच्या हिशोबाने चेंजेस करू शकता तुमच्या अँगलने. जर काही जण कसं आहे की काही जण जॉबला आहे, तर मग ते त्या हिशोबाने याच्यामध्ये चेंजेस करू शकतात. पण एक नॉर्मली असा तुमचा टाइम टेबल ठेवा तुम्ही. बट आता बरेच जण तुमच्यामध्ये असे की त्यांना आता 40पेक्षा कमी मार्क आहेत. आता त्यांनी काय करायचं, किंवा 35पेक्षा कमी मार्क आहेत, त्यांनी काय करायचं, त्यांनी प्रिलिम्सवर फोकस करायचं. प्रॉपर प्रिलिम्सवर फोकस करायचं. तुम्ही GST क्लास करायचे आणि प्रिलिम्सवर फोकस करायचं. पण त्यासोबत काय करायचं, मराठी आणि इंग्लिशचे व्होकॅब करायचं. मराठी आणि इंग्लिशचे व्होकॅब करायचं. आता मराठी इंग्लिशसाठी पुस्तक PYQसाठी कोणतं आहे, हे व्होकॅब म्हणजे PYQचे व्होकॅब करायचे. PYQ शिवाय काहीच नाही करू सध्या तुम्ही, कारण की ते तुम्हाला परवडणार नाही की नाही. मराठी इंग्लिश व्होकॅब करायचं तुम्ही. याला तुम्ही डेली 2 तास द्यायचं. 1 तास तुम्ही मराठीला द्यायचा, 1 तास इंग्लिशला द्यायचा. आणि मग व्होकॅबसाठी तुम्ही सध्या तरी क्लास वगैरे करू नका. यांनी क्लास वगैरे नाही केला तरी चालते, किंवा मग आता तुमच्या हिशोबाने तुम्ही बघू शकता करायचं की नाही करायचं. परंतु शक्यतो मी तर सजेस्ट करेन की नका करू क्लास, तुम्ही 2 तास द्या. जर क्लास करीत असेल तर मग 2चे कदाचित 3 तास होऊ शकते बरं की इथं. मग तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. मग आता यांनी मराठी इंग्लिशचं व्होकॅब करायचं, फक्त आणि फक्त PYQ करायचे. एवढेच करायचे, तुम्ही ग्रामर करूच नका. कारण की तुमचं कसं की तुम्हाला GS बिल्डअप करणं गरजेचं आहे. मग याने प्रिलिमचा अभ्यास करायचा जसं तुम्ही ऑलरेडी केला आहे. त्याच्यामध्ये क्लासेस पण करून घ्यायचे, प्रॉपर क्लासेस करायचे. तुम्ही जे सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमी मार्क पडलेले त्या सब्जेक्टचे क्लासेस करायचे. आणि राहिला प्रश्न, तुम्ही तुमचं जे स्टडी मटेरियल ते चेंज करायचं का, तर मी सांगेन तुम्हाला चेंज करायचं नाही. तुम्ही मार्केटमधले टॉप 10चे पुस्तक आणा. असं गृहीत धरा की एक जिओग्राफी आहे आणि मार्केटमध्ये टॉप 10चे पुस्तक बघा. टॉप 10चे पुस्तक भेटणार नाही आपल्याला, पण बघितलंच तुम्ही 10th नंबरचं पुस्तक द्या, आणि हे 10th नंबरचं पुस्तक तुम्ही कोणाला पण वाचायला लावा. मला जर म्हटलं तुम्ही की तुम्ही हे प्रत्येक विषयाचे 10th नंबरचं पुस्तक आणून द्या, तुम्ही मला आणून द्या, किंवा माझे जे कलिग मित्र आहे वगैरे लागलेले सध्याचे माझ्या ऑफिसमधले कलिग आहेत त्यांना कोणाला आणून द्या, किंवा मग ज्यांनी पोस्ट काढलेले आहे तुमच्या मित्रापैकी पण त्यांना कोणाला पण ते 10th नंबरचं पुस्तक आणून द्या. ते तरीसुद्धा पास होतील. कारण का, पुस्तक तिथं मॅटर करणार नाही. त्यांना ऑलरेडी माहिती कसं टॅकल करायचे क्वेश्चन्स वगैरे, किंवा त्यांचा तेवढा अभ्यास झाला आहे, किंवा मग PYQचा त्यांचा अभ्यास झाला आहे. मी हेच सांगेन तुम्हाला की तुम्ही सुद्धा काय करायचं की तुमचं जे मटेरियल आहे ते चेंज करण्यावर भर नका देऊ. तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीवर वेगळी करा तुम्ही. म्हणजे काय करायचं, अभ्यासामध्ये तुमचं नोट्स, तुमचे लेक्चर झाले पाहिजे. त्याच्यानंतर लेक्चरमधून PYQ, लेक्चरनंतर PYQ, नंतर PYQ, त्याच्यानंतर नोट्स रिव्हिजन, त्याच्यानंतर परत PYQ नोट्सचं रिव्हिजन, परत PYQ नोट्सचं रिव्हिजन. लेक्चर तर तुम्ही ऑलरेडी करून टाकसान. आणि हे तुम्ही काय, हे मेन्सवाल्यांनी सुद्धा सेम तुम्ही पॅटर्न फॉलो करा. PYQ जबरदस्त इम्पॉर्टंट आहे. एक वेळेस तुमचं रिव्हिजन कमी पडलं तरी चालतंय, परंतु PYQला तुम्ही मागं बघायचं नाही. PYQ एकदम चांगले करून ठेवायचे. आणि आता कसं, मी जे आता व्हिडिओ बनवून कट ऑफ टाकलेला होता त्यावेळेस काय होतं की बऱ्याच जणांना असं होऊ शकतं की मी जो कट ऑफ टाकला होता तो असं होऊ शकतं की भाऊ मुलं आहे की लागू शकतो. परंतु मी तुम्हाला आधीच सांगतो आता की त्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं की हेच सांगितलं तुम्हाला आकडा की ज्यांना 40च्या प्लस वगैरे आहे त्यांनी मेनची तयारी करा मेलमध्ये, आणि फिमेलने 35+. पण काय होतं की काही गोष्टी ना त्या रिॲलिटी आपल्याला ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आणि तुमची रिॲलिटी अशी तुम्हाला मेनची तयारी करायची आहे. तिकडे काहीही हो, मग प्रिलिम्स निघू नाही निघू मॅटर करीत नाही, तुम्हाला मेन्सची तयारी करायची. आणि ते काय करा तुम्ही आता, मेन्सची तयारी डायरेक्ट सुरुवात करा. कारण तुमच्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही. ग्रुप सीची जी प्रिलिम्स आहे त्याला सुद्धा मराठी आणि इंग्लिश आहे.
बोला. आता बघा, मराठी इंग्लिश येणार आहे कारण का ग्रुप सीला फक्त आणि फक्त एकच पेपर होणार आहे असं म्हणतात. मग एकच पेपर जर झाला तर मराठी आणि इंग्लिश येणार आहे. मग त्यावेळेससुद्धा तुम्हाला मेन्सची तयारी, ही जी मेन्सची तयारी उपयोगी पडेल. फक्त आणि फक्त जी-एस नाही. मग लक्षात ठेवा, आपल्याला काय करायची आहे, मेन्सची तयारी करायची आहे. आणि तुमचे काही प्रश्न वगैरे जर असेल, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनल देईन तुम्हाला, किंवा मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही कमेंट करू शकता की तुमचे काही प्रश्न आहे, किंवा मग तुमचे काही पर्सनल वगैरे प्रश्न जरी असेल ना, तर ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. कारण की तुमच्या फेजमधून मी गेलेलो आहे, तर मला माहिती आहे की काय काय वाटतं मुलांना, आणि त्याचं उत्तर कसं देऊ शकतो, किंवा तुम्हाला चांगलं कसं वाटेल, किंवा अभ्यासासाठी मोटिवेट कसं होऊ शकता तुम्ही, त्या गोष्टी तुम्हाला मी बोलू शकतो. तुम्हाला मी काय तुम्ही फक्त कमेंटमध्ये तुमच्या क्वेरीज वगैरे ॲड करा. चालतं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.